अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथे पार पडलेल्या शिक्षक भारतीच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात सुरेश देवकर यांना साथ देण्याचा हजारो शिक्षकांनी निर्धार व्यक्त केला। या अधिवेशनात शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कपिल पाटील यांनी सुरेश देवकर हेच अमरावती शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। रविवार दिनांक जुलै 26 रोजी शेगाव येथील हॉटेल कृष्णा कॉटेज येथे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हास्तरीय अधिवेशन हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कपिल पाटील, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर उपस्थित होते। यावेळी बोलताना कपिल पाटील म्हणाले की भारतीय संविधान सभेत शिक्षक मतदारसंघाच्या प्रस्तावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता, तर त्यावेळी अमरावतीचे डॉक्टर पंजाबराव देशमुखही त्यांच्या समर्थनार्थ उभे होते। प्राध्यापक बी.टी. देशमुख यांच्यानंतर विधान परिषदेत निर्माण झालेली पोकळी फक्त सुरेश देवकरच भरून काढू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देवकर यांचे नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि पुरोगामी विचारधारेशी असलेली बांधिलकी वाखाणण्याजोगी असल्याचेही त्यांनी सांगितले। कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षक भारतीच्या लढ्यांमुळे शिक्षकांना 1 तारखेला पगार, महिला शिक्षकांना 6 महिन्यांची प्रसूती रजा यांसारखे महत्त्वाचे निर्णय मिळाल्याचे सांगत हे अधिवेशन देवकर सरांच्या विजयाची नांदी असल्याचे मत व्यक्त केले। तर सुरेश देवकर यांनी डिसेंबर 2026 मधील अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिक्षक भारतीचा उमेदवार म्हणून आपण मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली। शिक्षकांचा आवाज रस्त्यावर, चौकात आणि सभागृहात बुलंद ठेवण्याचे आश्वासन देत लढूया आणि जिंकूया असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। तुम्हाला 300 किलोमीटर जाण्याची गरज नाही। तुम्हाला प्रचार तुमच्या स्कूलच्या कॅम्पसमध्येच करा, बाहेर निघू नका। तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक भारतीचा एक कॅन्डिडेट आहेच, त्याने त्या ठिकाणी प्रचार करा, आपली कार्यपद्धती सांगा, आपली पद्धती, सिस्टम जे काय सांगायचं ते त्याला सांगा। साम दाम दंड भेद किती तुम्हाला काय वापरायचे तुम्ही बिंदास वापरू शकता, कारण हे इलेक्शन आहे। मग या पद्धतीने आपण ते जिंकून येऊ शकतो। तुम्हाला पळापळी करायची गरज नाही, सोपं काम आहे ना। तर ज्या शाळेतला शिक्षक आहे त्या शाळेमध्ये काम करावं, इकडे तिकडे पळापळी करू नये। बाकी सर्व मेकॅनिझम, सगळी सुविधा आपल्याकडं ईश्वर कृपेने आपल्याजवळ आहे। कपिल पाटलासारखा एक चांगला आमदार आपल्या पाठीशी आहे। शिक्षक भारती सारखी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणारी संघटना आपल्या सोबत आहे, तेव्हा आपला पराजय होणेच नाही। त्रिकालाबाधी सत्य आहे। म्हणजे आज आपण गजानन महाराजांच्या नगरीमधून हे अधिवेशन घेतो, आपण जिंकून नंतर विजयी सभा सुद्धा इथेच घेऊ, याच हॉलमध्ये घेऊ। आणि त्यावेळेस पण कपिल पाटील आणि मोरे सर आपल्या सोबत राहतील। येणाऱ्या काळामध्ये आपला प्रतिनिधी, आपल्यातला एक माणूस, आपल्यातला लढवय्या माणूस, ज्याने या अमरावती विभागामध्ये अर्थवाहिनी निर्माण केली आणि ती यशस्वीपणे राबवली, ते सुरेश देवकर सरांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। मी थोडक्यात आपल्याला शिक्षक भारतीच्या काही कामांची ओळख करून देऊ इच्छितो। जेव्हा 2006 साली कपिल पाटील साहेब पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की आपला प्रश्न काय? तर आम्ही त्यांना म्हटलं की साहेब 1 तारखेला पगार मिळत नाही, आपल्याला 1 तारखेला पगार मिळाला पाहिजे। आणि तो संघर्ष आपण केला आणि 1 तारखेला पगार सुरू झाला। दादा म्हटले नवे उमेदवार आले, निवडून आमदार झाले। दादानी पाहिलं, अहो तुम्ही काय काय वाटलं असं मी ऐकलं म्हणे। दादाने विचारलं, मी नाही। अजित दादा तुझे बोलायला एकदम बेबाक होते, फाटके होते। ते आज पोटात ते काय ओठात ते कसं काय? मी म्हटलं दादा जाऊ दे, आता काम तर करू दे। पण मला दुःख याचं आहे, शल्य याचं आहे की आपला आवाज तिथे उठला नाही। मी दुर्दैव हा शब्द वापरत नाही, कारण मी दैव मानत नाही। जे काही आहे ते सुदैव असेल तर ते सुमानवी आहे, आणि दुर्दैव असेल तर तेही दुर्मानवी भाग आहे। आपणच करतो सगळ्या चुका आणि आपणच चांगलं करतो। उगाच त्याला दोष द्यायचा कि तुमने कुछ गलत किया इसलिए मेरे हाथ से गलत हुआ, तुमने कुछ अच्छा किया इसलिए मेरे हाथ से अच्छा हुआ, असं नसतं ना। आपणच करणार, आपला दोष आणि आपला चांगलपणा त्याच्यावर थोपवण्याऐवजी आपल्याला जागे राहावं। जे काही करायचं ते नेमकेपणाने करावं लागेल, आणि तुम्ही ते कराल याची मला खात्री आहे।